तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, विरारमध्ये एक असा मंदिर आहे जिथे पोचायला ना 1300 ते 1500 आपल्याला पायऱ्या चढायला लागतात. पण तिकडे वरती गेल्यानंतर जो स्ट्रेस आपला असतो ना, तो सर्व आपण खालीच विसरतो. तर माझ्या मागे बघू शकता, कारण आज मी तुम्हाला घेऊन चाललोय विरारमध्ये असलेल्या एका पॉवरफुल आणि इमोशनल प्लेसवर, म्हणजेच विरारचं जीवदानी आई मंदिर. तर आपला आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा प्लेस पण दाखवणार आहे जो बघून तुम्हाला खूप आवडेल. आणि हे पण सांगणार आहे की जर तुम्ही इथं पहिल्यांदा येत असाल तर या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर चला आपण सुरू करू आपल्या आजच्या टेम्पल ट्रॅव्हल ब्लॉगला. जय माता दी. स्वागत आहे मंडळी तुमचं आपलं भारी कलाकार यूट्यूब चॅनलवर. आणि मी संजय तुंबडे घेऊन आले तुमच्यासाठी आज एक नवीन ब्लॉग. तर आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे. वहिनीने सडनली प्लॅन केला की विरारला जायचं. विरारला म्हणजे जीवदानी आईचं दर्शन घ्यायला. तर काय मग लगेच 2 ओला बुक केला. एका ओलामध्ये मी, सुमित, नन्या आणि परी बसल्या आणि दुसऱ्या ओलामध्ये मम्मी पप्पा आणि दादा वहिनी आणि बारकी आहे म्हणजेच पिकुली. तर आम्ही आत्ता इकडून निघालो भांडूपवरून आम्हाला इथून विरारला पोचायला 2 तास दाखवतात. तर चला, हा थोडा ट्रॅव्हलिंगचा पार्ट आहे, बाकीचा आपण तिथे पोचल्यावर कंटिन्यू करू. तर गाईज फायनली आम्ही पोचलो आहोत जीवदानीच्या मंदिराला. आता चला पुढचं दाखवूया. हे बघा, मी आणि परी आणि सुमित आणि नन्या आम्ही एका ओलामधून आलो 4 सीटर. आणि दादा वहिनी आणि कोण आपली पिकुली मम्मी पप्पा एका ओलामधून आले, एका गाडीतून. तर ते पुढे थांबले आणि आपला हिरो बघा इथे हिरोची एंट्री विरारमध्ये झालेली आहे. आता पुढे आपण जाऊया मंदिराच्या इथे. ते लोक पुढे पोचलेत, पायऱ्यांच्या इथं उभे आहेत, दादा वहिनी वगैरे. चला आता आपण जाऊया पुढे. बघा, आपण इथून आता मंदिरात जाण्याचा प्रवास सुरू केलाय. हे आहे एंट्री. इथून आलो आम्ही, तिथं पार्किंगला गाडी थांबवलेली आणि आता इथं पुढे आलो. आणि आपल्याला अजून चढायच्या आहेत या इथून दिसत आहेत ना तुम्हाला, त्या 1300 ते 1500 पायऱ्या आहेत, त्या आपल्याला चढायच्या आहेत. आणि खालची अशी दुकानात ही सर्व. काय बोलतो डेल, कसं वाटतंय रे? आपण जाताना कसं जाऊया, ओलानेच जाऊया की? बघा, आता आपण आलो इकडे. हे बघा, हे पुढच्या ओलाने आले. इकडे दादा, पिकुली इथं, तर मम्मी पप्पा. पिकुली झोपली होती का जागी होती वहिनी? बघा कशी बसते. चालले बाबू. चला आता आपण इथं चप्पला इथं जमा करूया आणि आपण जाऊया मंदिराचा प्रवास करायला. चला बघा, तुम्ही पण इकडं मंदिराला व्हिजिट केल्यानंतर खालीच आपल्याला इकडं चप्पल ठेवायची सुविधा केलेली आहे. इथं तुम्ही फ्रीमध्ये चप्पल ठेवू शकता. तर बघा, हा आहे मंदिराचा स्टार्टिंग पॉइंट आणि आपण इथून आता पायऱ्या चढत चढत वरती जाणार आहोत. तर मंडळी, आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे. आणि आता आपण इकडं पायऱ्या चढायला सुरुवात करणार आहोत. टोटल पायऱ्या आहेत 1300 ते 1500च्या पायऱ्या आहेत. आता इकडं हे बघा, पहिल्या पायरीचं दर्शन घेताना पिकुली, हे बघा इथे एक पालखी पण येऊन गेले वाटतं. आता हे लोक रिटर्न चाललेत आणि आम्ही चाललोय वरती दर्शनाला. तर मंडळी, आपला इथं प्रवास सुरू झालाय. आम्ही आता 50 ते 60 पायऱ्या चढलोय. अजून 1300 ते 1500 पायऱ्या अजून चढायच्या आहेत. तर हे बघा, इथं बघू शकता तुम्ही, तर सर्वजण पायऱ्या चढताना. तो वहिनी आहे, दादा आहे, पिकुली आहे, सुमित आहे आणि शेवटला सर्वात ना मम्मी आणि परी आहे. आणि पप्पा आणि नन्या सर्वात पुढे आहेत, सर्वांच्या पुढे गेलेत. हे बघा आमची बारकी. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, या मंदिरामध्ये येण्यासाठी ना 2 ऑप्शन आहेत. एक तुम्ही पायी येऊ शकतात
तर आणि तुम्ही एक रोपवेने येऊ शकता. तर आम्ही सर्वांनी ठरवलं की पायीच जायचं. पण इथे ट्विस्ट असं आहे की फक्त 100 पायऱ्या चढल्यानंतर ना खरा गेम चालू होतो हळूहळू. तुम्ही पण कधी इथं आला असाल तर तुम्ही पायी गेला होतात की रोपवेने, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, अजून आपल्याला खूप साऱ्या पायऱ्या चढायच्यात. आपण अजून मंदिराच्या अर्ध्या पायऱ्या पण चढलो नाहीत. तर चला हळूहळू जाऊया आपण मंदिराकडे. इथे पप्पा आमचे सर्वात पुढे पायऱ्या चढताना सर्वांना वाटत होते की पप्पा मागे राहतील सर्वांच्या, पण इथं पप्पाच सर्वांच्या पुढे आहे आणि बाकी सर्व मागे आहेत पप्पांच्या. हळूहळू काय रे, या लवकर. हा, चाल ना जरा फास्ट. चालते डेल पटापट. का रे, काय झालं, काय थांबलास? तोपर्यंत थांबा, मी तुम्हाला हा समोरचा व्ह्यू दाखवतो. इतका भारी वाटतोय ना, त्यासाठी आम्हाला इथं 2 मिनिटं थांबावंच लागलं. कारण की इथं वाजले संध्याकाळचे 6 आणि हा समोरचा सूर्य मावळताना इतका जबरदस्त दिसतोय ना की बघा, तुम्हाला कॅमेरामध्ये पण दिसत असेल. थोडं वरती आलोय आम्ही, त्यामुळे हा सीन आपल्याला दिसू शकतोय. तर आम्ही इथे पहिल्यांदा ना संध्याकाळच्या वेळेस आलोय. म्हणजे आम्ही नेहमी म्हणजे सकाळी येतो, दुपारपर्यंत आम्ही निघून जातो. पण इथं आम्ही पहिल्यांदा आता संध्याकाळी आलोय. पण संध्याकाळचं इथलं वातावरण पण ना खूप छान आहे. खूप थंड आणि खूप छान वाटतं बघायला. हे बघा, पिकुली आली आता. हॅलो, झोपली बाबू तू? चला पिड्डेस, चला चला. काय खातो रे? तर बघा इथं मंडळी, पप्पा पण नॉनस्टॉप चढते पायऱ्या. थोडं चढते आणि थोडं बसते. अजून आपल्याला. तर आम्ही इकडे 1-2 मिनिटं स्टॉप घेतला, पाणी वगैरे पियालो. पण खरं तर म्हणजे इथे नॉनस्टॉपच चढायचं असतं. पण काय, आपण फॅमिली सोबत आलोय ना, त्यामुळे आपण हळूहळू थांबत चालतोय. चला वहिनी, फास्ट. हा, अजून एक कहाणीमध्ये ट्विस्ट असा होता की वहिनींना आणि मम्मीला वाटत होते की पप्पा आपल्या मागे राहतील, हळूहळू चालतील. पण पप्पा सर्वांच्या पुढे टॉपला होते. आणि परी बघा, परी पण नॉनस्टॉप. तर मंडळी बघू शकता, आम्ही आता 500 ते 600 पायऱ्या चढलोय. आणि इथे ही जुनी वाट आहे. तर बघू शकता तुम्ही वरती. इथं आल्यावर इतकं थंड वाटतंय ना. आत्ताशी वाजलेत किती, 6:15. वातावरण खूप भारी आहे इथं संध्याकाळचं. भारी वाटतं एकदम. वरतून ये ना, वरतून दाखव इकडे. ये सॅम, इकडे ना, वरती ये इकडे. तू दाखव ना भाई, सीन आपला कसा वरतून दिसतो ते. आणि हे बघा, हे वरतून असं काहीतरी दिसतं भारी एकदम यार. पूर्ण विरार दिसतोय. ट्रेन पण दिसते रे सॅम, हे बघ. आणि हा बघा आपला भांडूपचा हिरो विरार मध्ये. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, विरारची जीवदानी आई ना खूप जणांची कुलदैवत पण आहे. आणि खूप सारे लोक इथे येतात आणि आपल्या इच्छा आईला सांगतात. आणि खूप साऱ्या लोकांच्या इच्छा पण इथे येऊन पूर्ण होतात. आता आपण जरा पाठ जाऊया, पुढे जाऊया धावत. चल. हे बघा मम्मी इकडे पुढे. मम्मी आणि ते मम्मी आहे. मम्मी पुढे, नन्या, पप्पा सर्वात पुढे. तर हे बघा, आपण थोडं वरती चढल्यानंतर ना आपल्याला दत्तांचं मंदिर पण आपल्याला इथं बघायला मिळतं. हे बघा, हा बघा नन्या इथं पाया पडतोय कसं. नीट पड रे. इथे पुढे ना थोडा बँजोचा आवाज येतोय, वाजत पालखी चालली. थांबा, तुम्हाला दाखवतो.
तर म्हणजे 5 मिनिटासाठी इतकं भारी वाटलं ना. आईची पालखी आलेली कुठून तरी, लोक बँजो वाजवत होते. काय मग आपले माणसं ऐकतायत का? घुसलेला लगेच नाचायला सर्व. चला तर मग आता मगाच्या बँजोचा आवाज ऐकून अजून एक्साइटमेंट वाढले आणि आता आम्ही सर्व पायऱ्या चढलोय. आता चाललोय मंदिराच्या दिशेने. फक्त आता मंदिर 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. मग आपल्याला आईचं दर्शन होणार आहे. तर हा बघा वरतून दिसणारा व्ह्यू असला जबरदस्त दिसतोय. लाल लाल झालंय पूर्ण यार. जबरदस्त वाटतंय बघून. तर मंडळी आता आपण मंदिरामध्ये एंट्री केली आणि इकडं लिहिलंय की सक्त मनाई फोटो आणि व्हिडिओ काढायला. तर आपण आतला व्हिडिओ काढू शकत नाही कारणामुळे. तर आता पुढे आपण भेटूया. फायनली मंडळी इथं आईचं आम्हाला दर्शन झालं खूप चांगल्या प्रकारे. आणि आता आम्ही इथं बसलो आहे आणि आरतीचा टाईम पण झाला आहे, त्यामुळे इथं खूप सारी गर्दी आहे. आईच्या समोरच आम्ही बसलो आहे. इथे दादा वहिनी वगैरे आहे. तर इथे ना काही कारणांमुळे ना मी आरतीची इथे पूर्ण व्हिडिओ नाही दाखवू शकत तुम्हाला, पण तुम्ही आपल्या व्हिडिओमधून आईचं दर्शन तर नक्कीच घेऊ शकता. तर भाई लोक हा बघा ना, हा व्ह्यू बघा ना. मगाशी बोललो होतो ना तुम्हाला असा एक स्पॉट दाखवणार आहे, तर हाच स्पॉट आहे. तर इथून आपल्याला पूर्ण विरारचं दर्शन होतं वरतून. असं वाटतं की आपण एकदम आकाशातच उभा आहे आणि समोर संध्याकाळचा एकदम सूर्य मावळताना दिसतोय. किती भारी भारी वाटतं ना एकदम बघून. मला पण खूप आवडलं. यासाठी पण इथे येण्याचं वर्थ आहे भाई लोक. भारी एकदम. मंडळी हा होता आपला आजचा विरारमध्ये आई जीवदानीचा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच आपल्या भारी भारी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मंडळी फायनली आम्ही आता खाली उतरलो आहे पायऱ्या. पण जेवढ्या पायऱ्या चढायला काय वाटत नाही ना, थोडं उतरायला खूप कष्ट लागतात. काय रे, पाय असे थरथरतात ना उतरताना, तर भारी मजा येते. पण त्या एक्साइटमेंटमध्ये ना आपलं सर्व होऊन जातं इथं.
तर आईचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं. आम्हाला स्पेशली आरती पण भेटली. काय रे, सर्वांनी खूप एन्जॉय केलं, मस्ती केली वगैरे. सर्वांना छान वाटलं इकडं. आजचा विकेंड आपला संडेचा खूप चांगला गेला होता. इथे अचानक प्लॅन केला होता, तो खूप सक्सेसफुल होता. तर आम्ही आता निघालो, खाली उतरलो. आणि तुम्ही नक्की सांगा की आपला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच ट्रॅव्हल आणि देवीच्या ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. नक्की भेटूया अशाच कंटेंटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया, बाय. जर तुम्ही इथं फर्स्ट टाइम येत असाल तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. सकाळी लवकर या, क्राऊड कमी असते आणि संपूर्ण तुम्हाला मंदिर फिरायला भेटेल. आणि सेकंड, पाण्याची बॉटल सोबत ठेवा. चला तर भेटूया अशाच व्हिडिओसाठी नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत उदो उदो जीवदानी, नमो नमो जीवदानी.